माथेरान शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आमरण उपोषणाची अखेर यशस्वी सांगता झाली. मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम चौक येथे सुरू असलेल्या उपोषणाला शहरातील विविध राजकीय पक्ष आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. माथेरानमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वीज पुरवठ्याच्या समस्या कायम असून वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झालेत. विजेअभावी अनेक विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून महावितरणाकडून प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. उपोषणादरम्यान महावितरणाचे कर्जत विभागाचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी उपोषणस्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माथेरानमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध कामांची आणि उपाययोजनांची लेखी माहिती त्यांनी सादर केली. तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन देखील दिले. महावितरणाच्या लेखी आश्वासनानंतर मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली. या उपोषणाला शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, आरपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. कर्जत उपविभाग माझं ऑफिस कर्जतला ऑफिस असते. आता गावकरी मंडळी सुद्धा आम्ही बरेच त्याच्याकडे जवळपास नाही म्हणजे 2 तास झाला डिस्कशन. आणि आता समजलं की साहेबांचं जरा काहीतरी अंजिओप्लास्टिक बायपास वगैरे झालेलं आहे, त्यामुळे काही जास्त कळत नाही. पण यांचा एक मुद्दा पटला की तुम्ही कॉन्क्रीट सांगा. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. तर मागच्या बी आम्हाला पाठपुरा केला होता, सारखे डिस्ट्रीब्युशन बॉक्सच्या पेट्या वगैरे बदला, काही केबल द्या, काही जॉईंट करा, ते पण आपण काम केलेलं आहे. पण एक गोष्ट मी करतो, कौतुकाची गोष्ट आहे, त्या व्यक्तीचा मी जॉईन झाल्यापासून त्याचा पाठपुरा ते मला पण करतात, माझ्या ऑफिसला पण येतात. ते साहेब माथेरानचं जरा बघावं लागते, हे काम करावं लागते, पर्यटन स्थळ आहे, सुविधा व्हायलाच पाहिजे. म्हणजे आजची गोष्ट नाही, म्हणजे गेले आज जरी उपोषणाला बसले असते ते तरी 2 वर्षापासून माझ्यापासून मला अनुभव काका तुमची बरोबर आहे. मी गोडगोड बोलायला आलंच नाही. आम्ही आता चर्चा केलेली आहे, तुम्हाला कॉन्क्रीट उत्तर देणार आहे. गेले 5-6 महिने माथेरानमध्ये लाईटचा एवढा प्रॉब्लेम होत आहे आणि इथलं प्रामुख्याने एक महत्त्वाचं कारण काय, लाईट गेली की पाणी जातं. त्यामुळं लाईट हा विषय फार गांभीर्याचा विषय आहे. पण इथलं महावितरण नेरळ असू दे, पाटण असू दे, कर्ज असू दे, दखल बिलकुल घेत नाही. ह्या अगोदर मी 1-2 वेळा उपोषण केलं, पण फक्त मला आश्वासन भेटलं. म्हणजे 2 वर्ष आधी गेलं, गेल्या वर्षी मी गेलं, तरी परिस्थिती आता पण तीच आहे. त्यामुळे मी आता अमरण उपोषणाचा पावित्र्य घेतला आहे आणि हा तिला मी थोडंशी आज उठणार नाही आहे. माथेरान शहरामध्ये जो महावितरणचा जो भोंगल कारभार आहे त्याच्या विरोधात म्हणजे तो पूर्ण तालुक्याचाच विषय आहे. कर्जत तालुक्याचा लाईट 4 तास जाणं, 8 तास जाणं हा मोठा विषय आहे. आणि माथेरान हे एक पर्यटन स्थळ आहे. इथे लाईट असणं हे चांगलं लक्षण आणि लाईट जाणं हे मोठं नुकसानीचं कारण आहे प्रत्येक व्यापाऱ्यासाठी. आणि त्याच्यासाठी आमचे शहर अध्यक्ष संतोष कदम हे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या यांनी एमएससीबीनी पूर्ण मान्य केलेल्या आणि ते पूर्ण आश्वासन दिलेलं आहे तर येणाऱ्या काही दिवसात त्या पूर्ण मार्गी लागतील. आणि आम्हाला असं वाटतं ते मार्गी त्यांनी लावाव्यात. आणि जर ती मार्गी लागलं नाही तर आम्ही पुन्हा उपोषण करणार नाही. जे आमची मनसे स्टाईल आहे त्या स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान.